तर आता एकदम स्पीड मध्ये आजीला लय जड झालं यार. कुठे आता मी डायरेक्ट असं उभा आहे काल तर माग. नमस्कार पब्लिक. लय दिवसातून आमच्या गावाकडचा ब्लॉग मी लय ब्लॉग रेकॉर्ड केले, अपलोडच नाही केले कारण की प्रॉपर कंटेंट नव्हता. पण आज तुम्ही बघू शकता तिकडं, तुम्ही तिकडं लांब बघू शकता आमचे आज कायऱ्या आल्या, कायऱ्याचे आंबे झालेत. आम्ही ते तोडणार आहे. काय करायचंय तोडून आणि ते तोडून विकायला न्यायचे. त्याच्यामुळं आजीची इकडे काहीतरी खटपट चालू आहे. काय यंत्र बनवलंय आई ते कसं का तुटत खरंच. मग कसं वाढायचं त्याच्यात घालायची काही त्यांनी तुटतं का? या ना नाही त्यांनीच ना पाहू मला दाखव कसं काय. कोणती तोडायची का सगळ्या तोडायची? हा तू इकून आहे इकून ना. कसं करायचं मला सांग. असं बिंगवायचं का? असं खाली अरे आली रे काय रे. ऐकून शिकवलं तुला हे? बाबांनी करून दिलं का? अजून कोणत्या तोडायच्या? एका टायमाला किती बस शकते? किती लिमिट आहे? 2-4 झेपण तेवढा येत नाही का? येणच का ते? हा आली वर का? थोडं अवघड आहे बर का. क्रिटिकल आहे थोडस क्रिटिकल आहे. पण नाही ते लय वरची का म्हणलं लय तिरकं होतंय का? खालते पण ह्या तोडू का? याचा हाताना तुटत आहे ना आई. मग एवढी मेहनतीची काय ये नसत काय करू? ये नाही तू इकून ये फक्त मला सांगत राह. करून दाखव रे. आमची आजी प्रोफेशनल कायरा तोडणारी आहे. दाखव आई करून पटक्या तुम्हाला. मला काय जमाना. मग मी बी तेच सांगतोय मला नाही जमत म्हणजे तुला जमानाच थोडी. हा थांब माझ्याकडे आली रे. तर 2 कायऱ्या मी तोडलेले ते तुम्ही बघू शकता. बरोबर नाही मी तोडल्या का नाही? अयो हे काढायच किती. अरे याला काय ब्लेड लावलं काय? याला ब्लेड लावलं का तुम्ही पुढून? बाबांनाच केली. इकडे सिस्टम पाय. हे बघ याच्यात कैरी एकदा गेली का इथं हे वेक्सपान आहे त्याला बरोबर लागून तुटत आहे. हे आमचे इंजिनियर बाबा त्यांनी केलंय हे. वा अति सुंदर. हा कसा खेळ हातात नाही तुटायचं. झाडावर चढून फास्ट तोडीन तुम्ही वय झाडावर चढून फास्ट आई थांब ना. कर कॅच कर. लईच मेहनतीचं काम आहे हे. बापरे पुण्याचं कॉलेज परवडतं बाबा. बाबो यातलं जरी हे डोळ्यात गेलं म्हणजे गेलं. बाय कॅच. आतापर्यंत आई किती आंबे झाले असतील तोडले आपण? तर वरती एवढ्या काय रे तोडतोय खाली फेकतोय. कॅच. पलीकडच्या बाजूनं पण भरपूर आहे. त्या नाही तोडू शकत कारण तिकडे जायलाच जागा नाही. कारण की थोडस लागलं यार मला. आणि तुम्ही बघू शकता टोकर भरून आपल्याकडे आंबे आले ते आता. तर एवढ्या कायऱ्या झाल्या आणि वर चढून झाडावरती माझं पूर्ण पॅन्ट खराब झाली. डाळिंब का फेकला सर्व हे डाळिंब आमचे. आणि आता हे सगळं घेऊन आम्हाला घरी जायचं. लय जड आहे. किती किलो असं नाही? किती? 9-10 किलो. हे फक्त 9-10 किलो आहे. थोडा अंदाज चुकला. थोडा भुरटा भारटा झाला आमचा. आणि त्याला नाही काय रे काय घरी जायचं आपल्याला. गाईस लेट्स गो. चलो. आमच्या निमुनीला आमचा बाग पण आहे निमुनीचा पण हे पडलं खाली. हे लिंब आहे. साईज आता थोडी आहे पण हा यांची साईज तुम्ही पहा. साईज एकदम मोठी आहे लिंबांची. आणि आजी आता लिंब तोडते कारण की आपण उन्हाळ्यात लागत्या पाहुण्या त्या सरबत करतो आपण. आम्ही स्वतः पण घेतो. अरे आई लय जड झालं यार. कुठे खड्ड होतं खाली. पाणी याच्यात. मग पाणी आहे ना आपण याचं पाणी काढून पिऊ. बघ अरे वल्ले आणा ना. वल्ले झाडाचे आहे का वल्ले? मग किती वल्ले 2-4 आणायचे. आईला अव्हेंजर शिकू. लेट्स गो गाईस. आईला अव्हेंजरचं चावी कुठे? अव्हेंजर आपल्या वैभव दादाची अव्हेंजर आहे त्यांनी आणलेली आहे. आपली नाही वैभव दादाची लगेच दादाची. तर हा ठीक आहे कोणची पण मग आपण आजीला बसू शिकू नाही तर बसू. कुठे आहे चावी? कुठे आहे? तर ही आहे अव्हेंजरची चावी. आई आधी मी तुला बसू होते. काय आहे? बस कसं बस तिकडे तोंड करून बस ना.
चल ना चल ना. तर आता एकदम स्पीड मध्ये आजीला आई कशी वाटली आपली राईड? कशी वाटली? तर आम्ही आता आमचे नारळ आहे ते तोडतोय. काय तोड ना. तुटाना ना मला. कस काय तुटाना? डोक्यात पडा ना सगळे नारळ. थांब बघ, नारळ कधी बी असा बिंगून तोडायला पाहिजे. ज्या टायमाला आपण नारळ असा बिंगून तोडू त्या टायमाला एकदम स्पीडली नारळ आपण तोडू शकतोय. ह्या बा आव असा नारळ आणि ह्यात पाणी एकदम भारी गोड गोड पाणी राहतं. धर आहे. कशी वाटली गाडी? भारी. घ्यायची का आपण मनाशी? घ्यायची. घेऊ ना. कधी घ्यायची? 2-4 महिन्यात. पैसे आहे का एवढे आपल्याला? आणू कुठून तरी. कुठून आणायचे पैसे? कुठून आणू? तू देशील का मला अशी गाडी घ्यायला? पैसे देशील का? किती देशील? 50,000. 50,000 तिचं टायर तरी मी कुठून घालू गाईज. लवकर आपण अशी गाडी घेऊ, नाही तर बुलेट घेऊन टाकू. घेऊ पण आपल्या एक पल्सर आहे जी का आपल्याला आवडते भारी. चाललेच घेऊ, इथून पुढे कंटिन्यू करू. हे डायरेक्ट कोण चालतंय आई? हे बघ. अरे जमतं. हे बघ असं धरायचं. हा एकदम असं धरलं का हाताचा जीव नाही का? हाताला काय नव्हतं बघ. असं असं जो जास्त नारळ कावळा असतो तो हे जास्त लवकर निघतं. पण आता याला टाइम लागला कारण की हे जरा कडक होतं नारळ. म्हणजे बघू याच्यातून नेमकं पाणी निघतं किती. एवढं पाणी निघलंय फक्त एवढं पाणी. एवढं गोड पाणी आहे. किती गोड पाणी मला सांग एकदा. रिअल सांगायचं हा. एकदम नॅचरल आहे का? एकदम थंड पाहिजे. आणि हे नारळ तुला 40 रुपयाला भेटल. तर आम्ही चाललोय पोहायला या घासातून. आणि याच्यानंतर बघा समोर, तुम्हाला बघा समोर तळ दिसत असेल तर त्याच तळात जायचंय आम्हाला. आणि टावेल आणि हे मी याच्यावर पोहणार आहे म्हणजे डायरेक्ट नाही. आणि हीच पॅन्ट आहे कारण की आम्ही ज्या टायमाला वॉटर पार्कला गेलतो त्या टायमाला हेच कपडे होते. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. तर डायरेक्ट पोहण्यापेक्षा आपण असं पोहू शकतोय आणि मजा करू. आणि मेन म्हणजे कुणीच पोरं नाही सध्या तर मी एकटाच आहे. अख्ख्या वावरा थंडतोय. आपला भाऊ आहे आपल्या सोबत आहे, काय विषय नाही. तळ एकदम फुल घरगत कवरलाय. आणि ज्या टायमाला तळ फुल भरेलं असतं त्या टायमाला माणसाला पोहता येत असेल आणि तो जर चुकून पडला तळ्यात तर वाचायचे चान्सेस जास्त असतात. पण जर पाणी निम्मा असेल आणि जर माणूस पडला तर वाचायचे चान्सेस डायरेक्ट 10-12% राहतात. ते बी कवा जर त्याला कोणी वाचवायला आलं तर. आता थोडस ऊन बी पडलंय, टेम्परेचर वाढलंय. पण हे असंच ठेवू आणि आपण डायरेक्ट उडी मारणार आहे. एवढी मजा यायची मजा स्विमिंग पूल मध्ये सुद्धा येत नाही. त्यापेक्षा जास्त मजा आम्हाला आमच्या तळ्यात येते. आणि इथं जर उभा राहिलो आता मी डायरेक्ट असं उभा आहे. काल तरी माग काय होतं का बाबो इथं मगर बिगर येईन होता वर यायला असा सिस्टम आहे. तरी हे नसलं तरी पण थोडं ट्राय करून येऊ शकतंय. चान्सेस एकदम कमी. तर अशा पद्धतीनं आम्ही पोहतो पाण्यामध्ये आणि लय मजा येते. आता मी कशाच्याच भरोशावर नाही आणि ह्या मोबाईलच्या जर मी खाली गेलो त्यासोबत हा मोबाईल पण जाणार. काही म्हणा जिंकवायला जय कशातच नाही. अरे लय खोले रे. येतो कंप्लीट अर्धा तास झालाय. आम्ही पोत बसलो होतो दोघंच्या दोघे बी. मी तर आंघोळ केली मी आता केली नव्हती. मी बाकीचे काम धंदे करीत होतो. मस्तपैकी पोलोय. खराब झाला आणि मी शर्ट घालून गेलो एकदम व्हाईट शर्ट आहे. मजा आली पोहायला. घरी चाललोय जेवण वगैरे करायचं. घरी जाऊ जेवण करू त्याच्यानंतर बघू आणि झाला तर झाला. तर पोरापोरींनो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथं मेन म्हणजे सबस्क्राईब करा. आता आपले 2 लाख पण फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहे. करा लवकर. आणि इन्स्टा पण आपल्याला फॉलो करा आदित्य डेरे.